सरोज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे। हे पहा, ही कोथिंबीर आहे। ही कोथिंबीर स्टोअर कशी करायची, जास्त दिवस कशी हिरवीगार राहील यासाठी वर्षाने म्हणजे माझ्या वहिनीने ही एका कंटेनरमध्ये ठेवलेली आहे आणि स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे का तू आधी? हिला नाही धुतली नाही आहे, तशीच ठेवलेली आहे बघा। ही सांगते किती दिवस झाले? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले बघा, काळी पडली नाही काय नाही, किती सुंदर आताच बाजारातून आणल्यासारखी कोथिंबीर दिसत आहे। आणि कढीपत्ता कसा साठवायचा ते पण ती आपल्याला सांगत आहे। कढीपत्ता तिने ओल्या कपड्यामध्ये कपडा ओला केला आहे आणि ओल्या कपड्यामध्ये ठेवलेला आहे। आणि हा कढीपत्ता किती दिवस झाले? 8 दिवस झाले बघा। 8 दिवस किती फ्रेश वाटत आहे, असं वाटत आहे की आताच झाडाचा तोडून आणलेला आहे। 8 दिवस झाला कढीपत्ता तिने स्टोअर करून ठेवला आहे। हा पुदिना आहे, पुदिना पण बघा किती सुंदर दिसतोय, हा पण 8 दिवस झाला। किती अगदी सुंदर अशा रीतीने तिने साठवून ठेवलेला आहे। आणि फ्रीजमध्येच ठेवलं होतं ना? हां, आणि फ्रीजमध्येच साठवून ठेवलेलं आहे, ओल्या कपड्यामध्ये साठवून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गाठ घालून तिने फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। काळा पडत नाही काय नाही आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करता येतो। हे पहा अशा पद्धतीने। आणि आता आपण काय म्हणले, दाल खिचडी ना? दाल खिचडी करणार आहोत। भात घेतलेला आहे, भात दुपारीच आपण शिजवून घेतलेला आहे, तोच भात ती वापरणार आहे। आणि ही तुरीची डाळीचं वरण करून घेतलेलं आहे तिने, म्हणजेच ती उकडून घेतलेली आहे। हे फ्रोझन मटर घेतलेले आहे। आणि काही साहित्य घेतले ते सांगते। हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आणि मसाल्यामध्ये हळद, धणेपूड, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट, शेंगदाणे घेतले थोडे, आणि फोडणीसाठी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि ही आलं लसूणची पेस्ट ती वापरणार आहे। आणि आता कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलंय का? हो, हां, तेल घालून घेतलेलं आहे। ते पहा, तेल टाकू दे। हां, तेल तापलं की जिरं तडतडलं की मग नंतर कशी फोडणी करायची ते मी सांगणार आहे। हे फ्रोझन मटर आहे, तिने आताच थोड्या वेळ झाले पाण्यामध्ये टाकलेले आहे, आता ते नॉर्मलला येतील। आणि मटरसुद्धा ती अशी म्हणजे सीझन असला ना की ती निवडून फ्रीझरमध्ये ठेवून देते आणि वर्षभर छान ते मटर ती वापरते। आणि हे काय वर्षा? किचन किंग मसाला। हा का? हा गरम मसाला। एक गरम मसाला आहे आणि एक किचन किंग मसाला आहे। आणि आता तिने थोड्याशा भाज्या पण थोड्या उकडून घेतलेल्या आहे। भाज्या म्हणजे फ्लावर उकडून घेतलेली आहे। तिला फ्लावर त्या दाल खिचडीमध्ये घालायची आहे। अगदी थोडी तिने गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेली आहे। आता तिने जिरं टाकलेलं आहे, जिरं बऱ्यापैकी झालं आहे। आणि फोडणीमध्ये ती आता हिंग टाकत आहे, अगदी चवीपुरता थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंग टाकून झालं की हिरवी मिरची टाकत आहे, हिरवी मिरची। आणि हिरवी मिरची टाकली की ती छान फ्राय करून घेते आहे ती तेलामध्ये। आणि एक एक करून हे जे आपण फोडणीचं साहित्य काढलेलं आहे चॉपिंग पॅडवरती, ते थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे। आता कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे तिने। लाल मिरचीचे एका मिरचीचे तिने 2-3 तुकडे करून घेतलेले आहे, ते फोडणीमध्ये टाकत आहे। तिच्या हाताला खूप चव आहे आणि खूप सुंदर असा स्वयंपाक करते ती, आम्हाला सगळ्यांना आवडतं। हे पहा, ही माझी वहिनी आहे, तिचं नाव वर्षा आहे। आणि हा माझा भाऊ आहे, हा इथे बसलेला आहे। आणि तिच्या हाताला खूप छान चव आहे, तिच्या हातचा स्वयंपाक आम्हाला सगळ्यांना आवडतो। आणि मूळची ती खानदेशातली आहे, नाशिकमधली आहे, त्यामुळे तिच्या हाताला एकदम उत्तम चव आहे। मी दुपारी जे भरीत दाखवलं तुम्हाला ते सुद्धा तिनेच केलं होतं। आता एक एक करून आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकत आहोत, आता फ्लावर टाकलेले आहे। आणि मटार जे आहे ते मटार पण टाकून घेत आहोत आपण। दाल खिचडी आपण करत आहोत आणि दाल खिचडीसाठी राईस आणि तुरीची डाळ आणि आपल्याला जे तुम्हाला मी साहित्य दाखवलं ते साहित्य हे पहा। अशा रीतीने टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे बारीक। बरेच वेळा वरण भात शिल्लक राहतो, त्यासाठी चांगला ऑप्शन आहे। नाही सांगू शकते तू, बोल। तिच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडे वरण भात शिल्लक राहतो आणि तो वरण भाताचं काय करावं असा प्रश्न पडतो आपल्याला, तर तिने
एक नवीन आयडिया मला सांगितलेली आहे आणि ती मी नक्की अप्लाय करेन. माझ्याकडे नेहमी वरण भात उरतो आणि वरण तर हमखासच उरतं, त्यामुळे मी हा जो पदार्थ आहे तो नक्की करून बघेल. आता जस्ट मी तिच्याकडे ट्राय करणार आहे खाऊन कसा लागतो ते, आणि मग नंतर मी सुद्धा करेन. कसुरी मेथी घेतली आहे तिने. कसुरी मेथी टाकली की छान सुगंध येतो तिच्यामध्ये पदार्थाला. आणि आता ती टाकत आहे. ती फ्राय करून घ्यायची का सगळ्या भाज्या? सगळ्या भाज्या छान तेलावरती ती तळून घेत आहे, म्हणजे फ्राय करत, शॅलो फ्राय करत आहे. मसाले सांगा. हां, हळद, धणे पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला हे आपण आता याच्यामध्ये टाकतो आहे. आणि हे टाकायचं नाही आहे थोड्या वेळाने. आलं लसूणची पेस्ट आपण नंतर टाकणार आहोत. लसूणची पेस्ट आहे ती थोडीशी फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. पॅन लावून आहे चालू आहे. फोडणीचा छान असा खमंग असा ठसका मस्तपैकी घरामध्ये दरवळतो आहे. थोडी कोथिंबीर फोडणीत टाकत आहे ती. आणि कसुरी मेथीने छान चव येणार आहे त्या दाल खिचडीला. आता एक एक करून ती किचन किंग मसाला ना, हो, किचन किंग मसाला एक चमचा, हां, एक छोटा चमचा किचन किंग मसाला. आणि दुसरा जो मसाला आहे तो लास्टला टाकायचा. लास्टला, ठीक आहे. आता ती जे तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे ते टाकत आहे. ते पहा, माझ्याकडे तर नेहमी वरण शिल्लक राहतं. नेहमी म्हणजे वरण भात लिमिटेड होतो आणि वरणच खूप मोठं होतं माझ्याकडे, असं होतं. त्यामुळे वरण पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये हा जो भात आहे, हा भात आपण फोडणीचा भात तर नेहमीच करतो नाही का, आपल्याकडे वरण भात उरला तर मग वरण तसंच राहतं. मग दाल खिचडी केली तर वरणही यूज होतं आणि भातही यूज होऊन जातो आणि छान एक पदार्थ बनतो. आणि मस्त. आता याला उकळी येऊ द्यायची का? आता याला उकळी आली की मग नंतर पुढचं प्रोसेस. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते आहे. मीठ नॉर्मल मीठ वापरण्याऐवजी ती सैंधव मीठ वापरते. सैंधव मीठ आपल्या शरीरासाठी भरपूर उत्तम असतं. तिच्यामध्ये 84 प्रकारचे मिनरल्स असतात आणि आपल्या शरीरासाठी उत्तम असं असतं पांढरं मीठ खाण्यापेक्षा. सैंधव मीठ आपण उपासाला पण वापरतो ना. हो, हां. आणि हा आता मसाला टाकणार आहे ती. गरम मसाला आहे ना. हो, गरम मसाला टाकते. अगदी किंचित असा 1 चमचा मसाला टाकणार आहे ती. त्यात सगळे खडे मसाले मिक्स करून बारीक करून ठेवले. रेडीमेड आहे ना मसाला? हो, रेडीमेड. हां, रेडीमेड गरम मसाला आहे तो टाकलेला आहे. अगदी किंचित असा सुगंध येण्यासाठी म्हणून टाकलेला आहे. उडून घ्यायचा आहे आणि तो आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. हे पहा, म्हणजे जो शिल्लक राहिलेला भात असतो तो देखील सत्कारणे लागतो आणि त्याच्यापासून नवीन आपल्याला पदार्थ तयार करून खाता येतो. हे पहा, दाल खिचडी बनवून तयार आहे. आता उकळी आलेली आहे आणि शेवटी तिच्यामध्ये कसुरी मेथी असं थोडं कुचकरून टाकायची आहे आणि छान सुगंध येतो त्याने. आणि आता वरून आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी तिने पलीकडे एक भांडं ठेवलेलं आहे आणि वरून आपल्याला छान मिरची, तेल आणि तिखट ना, हो, त्याची फोडणी करू आणि आपण वरून टाकणार आहोत. आणि सर्विंगसाठी आपल्याला हे टाकायचं. तेलामध्ये देण्याऐवजी ती तुपात देते आहे फोडणी. हे पहा, अगदी थोडी फोडणी करत आहे ती. आपल्याला दाल खिचडी आपण हॉटेलमध्ये खाण्याच्या ऐवजी आपल्याकडे जर भात उरला तर आपण घरीसुद्धा अशी पद्धतीने करू शकतो. आणि तुम्ही पण नक्की करा आणि कशी झाली ती मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. हे पहा, पण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत खिचडी. आणि तूप पण गरम झालेलं आहे. आता फोडणी आपण सर्विंग बाउलमध्येच टाकणार आहोत. मी गॅस बंद करायला, तिने बंद केलेला आहे गॅस आणि इकडचा देखील इकडचा पण बंद केला आहे का? हां, दोन्ही गॅस बंद केले आहेत. आता आपण सर्विंग बाउलमध्ये छान दाल खिचडी काढून घेत आहोत. आणि हॉटेलमध्ये आवर्जून मागवली जाते ही खिचडी. दाल खिचडी हॉटेलमध्ये खाण्याच्या ऐवजी आपण जर घरी अशा पद्धतीने बनवली तर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी चव लागते. आणि आता छान टाकल्यानंतर आपण वरून फोडणी टाकणार आहोत. हे पहा, बस. आता आपण त्याच्यावरती थोडी फोडणी टाकू आणि छान कोथिंबिरीने आपण
सर्व करणार आहोत. छान टेम्पटिंग दिसत आहे. आता फोडणी बघा, लाल मिरची टाकलेली आहे फक्त साजूक तुपामध्ये, आणि लाल मिरची थोडी तुपामध्ये तिने हे केलेली आहे, टाकलेली आहे, आणि अगदी किंचित असं लाल तिखट, आणि ती जी फोडणी आहे, वाव छान मस्त दाल खिचडी बनवून तयार आहे. या सगळ्यांनी दाल खिचडी खायला, आणि कशी झाली ती नक्की कळवा. सरोज आणि वरून मस्त तुपाची धार, आणि अशी टेम्पटिंग अशी वा 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 छान सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये, आणि सुंदर अशी दाल खिचडी बनवून तयार आहे. सरोज वर्ल्डमध्ये जी रेसिपी दाखवलेली आहे माझ्या वहिनीने, ती जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सरोज वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.